कल्याणमधील महावितरण उपविभागीय कार्यालय कल्याणपूर्व नेतिवली या महावितरण कार्यालयावर 50 किलोवॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात आला आहे। या प्रकल्पाचे लोकार्पण महावितरणाच्या कल्याण परिमंडळाचे मुख्य अभियंता चंद्रमणी मिश्रा यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी महावितरणाच्या कल्याण मंडळ 1 चे अधीक्षक अभियंता अनिल थोरात उपस्थित होते। प्रधानमंत्री सूर्यघर योजनेत महाराष्ट्राने केलेल्या उत्कृष्ट कामगिरीसाठी केंद्र सरकारतर्फे प्रोत्साहन भत्ता मिळाला आहे। या पैशातून महाराष्ट्रातील महावितरणाच्या कार्यालयावर सौर ऊर्जा प्रकल्प बसविण्यात येत आहेत। यामध्ये कल्याण परिमंडळात 250 किलोवॅटचे प्रकल्प बसविण्यात येणार आहेत। यातील पहिला 50 किलोवॅटचा प्रकल्प नेतिवली कार्यालयात बसविला असून त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे। या व्यतिरिक्त आणखी 4 कार्यालयात हा प्रकल्प बसविला जाणार असून यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास कमी होण्यास मदत होईल। नागरिकांनी देखील पंतप्रधान सूर्यघर योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणाच्या वतीने करण्यात आले आहे। आज आपण इथे नेतिवली स्टोर MSEDCL च्या कार्यालयात आहोत। इथे आपण 50 किलोवॅटचं एक सोलार प्रोजेक्ट इनॉग्रेशन करणार आहोत। सदरील जे प्रोजेक्ट आहे ते ॲक्च्युली असं आहे की PM सूर्यघर योजनेअंतर्गत महाराष्ट्राने जे इन्स्टॉलेशनची कामं केलं त्याच्या अगेन्स्ट जे आपल्याला इन्सेंटिव्ह मिळाले सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं, त्या इन्सेंटिव्हच्या पैशातून महाराष्ट्रामध्ये महावितरणच्या जेवढे स्वतःचे कार्यालय आहेत त्या सर्व कार्यालयावर रूफटॉप सोलर बसवण्याची योजना आहे। त्या अंतर्गत कल्याण पूर्व विभागामध्ये एकूण 250 किलोवॅट 250 किलोवॅटचं इन्स्टॉलेशन आहे। त्यापैकी एक पहिलं 50 किलोवॅटचं इन्स्टॉलेशन हे नेतिवली स्टोरला आहे। त्याचं उद्घाटन आज आपण करतोय। तसंच याच्या व्यतिरिक्त विभागीय कार्यालयाच्या रूफटॉपवर उपविभाग कार्यालय 3 शील्ड सेक्शन असे 5 सेक्शन आहे, 5 ऑफिसेस आहेत जिथे आपण 50 किलोवॅटचे इन्स्टॉलेशन करतोय। त्यातलं पहिलं इन्स्टॉलेशन आज आपण स्टोअरला करतोय। यामुळे 2 गोष्टी होणार आहे। पर्यावरणाची जो आपला हे होत आहे, आपण नॉन रिन्युएबल एनर्जी जी आपण हे होतंय त्याची बचत होणार आहे आणि रिन्युएबल एनर्जीला आपण चालना देणार आहोत। सोबतच कार्बन एमिशन हा जो सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे त्याच्यावर पण आपण म्हणजे ते पण आपण हे करणार आहोत, कमी करण्याचा प्रयत्न करणार आहोत। त्यामुळे माझं असं आव्हान आहे सगळ्यांना की तुम्ही मॅक्सिमम लोकांनी PM सूर्यघर योजनेचा किंवा तशाच सोलार योजनांचा लाभ घ्या, जेणेकरून आपण आपली जी संपत्ती आहे, जी नैसर्गिक संपत्ती आहे ती आपण वाचवू शकतो आणि पर्यायाने देशाचं भलं करू शकतो। ब्युरो रिपोर्ट, जनशक्ती, कल्याण।